नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 25 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की आपण इथे 10 क्वेश्चन बघणार आहोत आणि सर्वात शेवटी 10 क्वेश्चनची 2 मिनिटात रिव्हिजन घेणार आहोत. आणि तुम्हाला असेच क्वेश्चन रोज हवे असतील तर MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा पहिला प्रश्न बघू. तेलंगणा सरकारने 2026-27च्या अर्थसंकल्पात कोणती नवीन विमा योजना जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंदिराम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स योजना. तर याचं आपण स्पष्टीकरण बघू. या योजनेची घोषणा तेलंगणाचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पात केली. तर या योजनेअंतर्गत तेलंगणातील प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे जीवन विमा कवच दिले जाईल. तर ही योजना 2 जून 2026 पासून लागू केली जाणार असून याचा राज्यातील 1.15 कोटी कुटुंबियांना याचा लाभ होईल. आणि ही योजना युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल म्हणजे गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशा सर्व कुटुंबांना याचा लाभ मिळेल. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेसाठी. इंदिराम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स योजना तेलंगणा सरकारने सुरू केली आहे. पुढील प्रश्न बघू. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 नुसार दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 13वा. या अहवालानुसार भारत 13व्या क्रमांकावर असून भारताचा स्कोअर 6.4 असा आहे. तर पाकिस्तान हा जगातील दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे. तर हा अहवाल ऑस्ट्रेलियातील इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ग्लोबल टेररिझम इंडेक्स मध्ये भारताचा 13वा क्रमांक आहे दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीमध्ये. पुढील प्रश्न बघू. केंद्र सरकारने रेअर अर्थ मॅग्नेट तयार करण्याचा प्रायोगिक प्रकल्प कुठे सुरू केला आहे? म्हणजे हा पायलट प्लांट कुठे सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हैदराबाद. तेलंगणातील हैदराबाद येथे ARCI या संस्थेत हा प्रकल्प सुरू करण्यात आला. उच्च क्षमतेच्या चुंबकीय उपकरणांचा वापर इलेक्ट्रिक वाहने आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात केला जातो. तर यामुळे भारताचे या क्षेत्रातील आयातीवरचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. तर याचे योग्य उत्तर आहे हैदराबाद. पुढील प्रश्न आपण बघू. मार्च 2026 मध्ये सिटी युनियन बँक ची ब्रँड एम्बॅसेडर म्हणून सिटी युनियन बँकेने ब्रँड एम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर याचे योग्य उत्तर आहे रवींद्र जडेजा. बँकेने भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याला 2 वर्षासाठी आपला ब्रँड एम्बॅसेडर बनवले आहे. यामुळे बँकेला आपली ओळख आणि ग्राहक संख्या वाढवण्यास मदत होईल. तर याचे योग्य उत्तर आहे रवींद्र जडेजा. पुढील प्रश्न बघू. एक्सरसाइज काकाडू 2026 या सरावात कोणत्या भारतीय जहाजाने सहभाग घेतला? तर याचे योग्य उत्तर आहे INS निलगिरी. हे जहाज भारताच्या पश्चिम पॅसिफिक क्षेत्रातील तैनातीचा भाग म्हणून ऑस्ट्रेलियात गेले होते. या सरावात 19 पेक्षा जास्त देशांच्या नौदलांनी सहभाग घेतला. तर या दरम्यान झालेल्या क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय जहाजाच्या चमूने काकाडू शील्ड ट्रॉफी देखील जिंकली आहे. तर एक्सरसाइज काकाडू या सरावात भारतीय जहाज INS निलगिरीने सहभाग घेतला होता. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू आपण. नुकतेच निधन झालेले दत्ता मेघे हे महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते? तर याचे योग्य उत्तर आहे राजकारण. दत्ता मेघे हे ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी खासदार होते. त्यांच्या वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. त्यांची राजकीय कारकीर्द ही 50हून अधिक काळ होती. ते नागपूर, रामटेक आणि वर्धा येथून 4 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. तर याचे योग्य उत्तर आहे राजकारण. पुढील प्रश्न बघू आपण. 21 मार्च रोजी साजरा झालेल्या जागतिक डाऊन सिंड्रोम दिनाची थीम काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे टुगेदर अगेन्स्ट लोनलीनेस. तर हा दिवस 21 मार्च रोजी डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तीबद्दल जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. तर 2026 मध्ये या दिवसाची ही 15वी आवृत्ती साजरी करण्यात आली. तर आता पुढील प्रश्न आपण बघू. सूक्ष्म वित्त संस्थांना म्हणजे MFI ला कर्ज मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती नवीन योजना सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे CGSMFI 2.0. तर याचे योग्य उत्तर आहे, या योजनेचे नाव आहे की क्रेडिट
गॅरंटी स्कीम फॉर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स 2.0, तो CGSMFI 2.0 याचे योग्य उत्तर आहे. यामुळे सुमारे 36 लाख लहान कर्जदारांना फायदा होण्याची अपेक्षा आहे आणि ही योजना 20 मार्च 2026 पासून लागू झाली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे CGSMFI. सूक्ष्म वित्त संस्थांना कर्ज मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ही नवीन योजना सुरू केली आहे. पुढील प्रश्न बघू. जागतिक क्षयरोग दिन म्हणजे वर्ल्ड टीबी डे ची थीम काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे होय, आपण टीबी संपवू शकतो. ही याची 2026 ची थीम आहे वर्ल्ड टीबी डे ची. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेला येऊ शकतो. जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी 24 मार्च रोजी जगभरात साजरा करण्यात येतो. तर 1882 मध्ये याच दिवशी रॉबर्ट कोच या शास्त्रज्ञाने टीबीच्या जीवाणूचा शोध लावला होता. तर त्याच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. तर 2026 ची ही थीम नागरिक आणि सरकार यांच्या सामूहिक प्रयत्नातून टीबीवर नियंत्रण मिळवण्याचा संदेश देते. तर टीबी हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. तर हा प्रामुख्याने आजार फुफ्फुसावर परिणाम करतो. तर वर्ल्ड टीबी डे ची थीम आहे होय, आपण टीबी संपवू शकतो. आता पुढील प्रश्न आपण बघू. मार्च 2026 मध्ये कोणत्या प्रतिष्ठित कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले खालीलपैकी कोणाला? तर याचं योग्य उत्तर आहे नीता अंबानी. रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि चेअरपर्सन नीता अंबानी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर त्यांना हा सन्मान शिक्षण, आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल मिळवला आहे. तर कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हे सर्वात मोठे आदिवासी विद्यापीठ असून हे 80,000 मुलांना मोफत शिक्षण देते आणि यापूर्वी हा पुरस्कार रतन टाटा, दलाई लामा यासारख्या व्यक्तींनाही मिळाला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे नीता अंबानी. आता मित्रांनो, आता आपण जे प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर इंदिराम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स ही योजना तेलंगणातील सुमारे 1.15 कोटी कुटुंबांना 5 लाख रुपयांचे जीवन विमा कवच देईल. तर रेअर अर्थ मॅग्नेट हा प्रायोगिक प्रकल्प हैदराबादच्या ARCI मध्ये सुरू करण्यात आला. सूक्ष्म वित्त संस्थातर्फे 36 लाख लहान कर्जदारांना क्रेडिट गॅरंटी मिळवून देणारी नवीन स्कीम म्हणजे CGSMFI 2.0. तर दहशतवादाने प्रभावित देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे 13वा. तर याच्यामध्ये पाकिस्तानचा क्रमांक आहे 1. जागतिक क्षयरोग दिनाची थीम आहे होय, आपण टीबी संपवू शकतो. 2026 ची थीम आहे होय, आपण टीबी संपवू शकतो. एक्सरसाइज काकाडू मध्ये INS निलगिरीचा सहभाग होता. या जहाजाचा सहभाग झाला होता. जागतिक डाऊन सिंड्रोम दिन ची थीम आहे टुगेदर अगेन्स्ट लोनलीनेस. तर KISS ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड ह्या नीता अंबानी यांना मिळाला. तर रवींद्र जडेजाची सिटी युनियन बँकेच्या ब्रँड एम्बॅसेडर पदी नियुक्ती करण्यात आली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.